मुंबईतील वरळी आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ आणि या वरळीमध्ये अप्रत्यक्षरित्या दोन ठाकरेंमध्ये सामना होणार असल्याचं दिसतंय। तुर्तास स्वबळावरती विधानसभा लढण्याच्या विचारामध्ये असलेल्या मनसेनं वरळीमध्ये अमित ठाकरेंच्या बैठकांचं आयोजन केल्याची माहिती एबीपी माझाला मिळाली आहे। मनसे नेते संदीप देशपांडे हे वरळीतून विधानसभेचे संभाव्य उमेदवार असू शकतात। उमेदवार जरी संदीप देशपांडे असले तरी अमित ठाकरेंच्या खांद्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाणार असल्याचंही बोललं जात आहे आणि त्यामुळे ठाकरेंच्या तिसऱ्या पिढीच्या शिलेदारांमध्ये हा सामना झाला तर तो कोण जिंकणार आहे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असेल हे वेगळ्यांना सांगण्याची गरज नाही। कोण राहतोय यापेक्षा इकडची जी जनतानी एक कौल घेतलेला आहे। ठाकरे कुटुंबातला एक पहिला व्यक्ती ज्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची भूमिका घेतली आणि त्याची ख्याती ही फक्त वरळीपुरता नाही राज्यामध्ये नाही तर देशामध्ये आणि परदेशामध्ये देखील केलेली आहे आणि मला आत्मविश्वास आहे की वरळीतला मतदार हा पूर्ण ताकदीने आदरणीय आदित्य ठाकरेजींच्या मागे उभं राहील। सन्माननीय राजसाहेबांनी परवाच जाहीर केलं की आम्ही 200 ते 250 जागा लढवण्याची तयारी करतोय। त्या पद्धतीने आमची तयारी सर्व ठिकाणी विधानसभेची चालू आहे। असं आहे सगळ्या विधानसभेमध्ये आमची तयारी चालू आहे, नुसती काय वरळी नाहीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।